संत राजिंदर सिंहजी महाराजांच्या दर्शन, प्रवचन व दीक्षा सोहळ्याच्या पर्वणीचा भाविकांनी लाभ घ्यावा. महेश अंबवानी. नगर शहरात 2 दिवस होणाऱ्या विश्वविख्यात आध्यात्मिक संत सद्गुरू आणि सावन कृपाल रुहानी मिशनचे प्रमुख संत राजिंदर सिंहजी महाराज यांच्या दर्शन, प्रवचन व दीक्षा सोहळ्याचा जिल्ह्यातील सर्व भाविकांनी या आध्यात्मिक पर्वणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सावन कृपाल आश्रमचे महाराष्ट्र विभाग प्रमुख महेश अंबवानी यांनी केले आहे. संत राजिंदर सिंहजी महाराज दिनांक 31 मार्च व 1 एप्रिल हे 2 दिवस अहिल्यानगरमध्ये येत आहेत. या निमित्ताने होणाऱ्या दर्शन, प्रवचन व दीक्षा सोहळ्याची माहिती सावन कृपाल आश्रमचे महाराष्ट्र विभाग प्रमुख महेश अंबवानी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अहिल्यानगरच्या कृपाल आश्रमचे अध्यक्ष श्यामलाल छाबरिया, सचिव सुशील बजाज, मीडिया प्रमुख जितेंद्र भाटिया, विभागीय समन्वयक देवी लाखमियानी, सेवेकरी राम भावनानी व देवेंद्र शेलार आदी उपस्थित होते. महेश अंबवानी म्हणाले, अहिल्यानगरमध्ये 9 वर्षांनी संत राजिंदर सिंहजी महाराज येत आहेत. त्यांच्या स्वागताची व कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे. 2 दिवस चालणारा हा सोहळा सर्व जाती धर्मांच्या नागरिकांसाठी खुला आहे. दिनांक 31 मार्चला महाराजांच्या दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 1 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता राजिंदर सिंह महाराज प्रवचनाद्वारे प्रेम, आनंद व मनाची शांती कशी प्राप्त करावी यावर भाविकांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच भाविकांना दीक्षाविधी, अनुग्रह प्रदान सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी तारकपूरच्या मिस्किन मळा येथील मैदानात सुमारे 1 लाख स्क्वेअर फुटाचा भव्य मंडप उभारण्यात आला असून त्यामध्ये हजारो नागरिकांची आसन व्यवस्था करण्यात आली आहे. देशविदेशातून हजारो भाविक या सोहळ्यासाठी नगरमध्ये येत आहेत. सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी 500हून अधिक स्वयंसेवक व पोलीस प्रशासन सहकार्य करत आहेत. या सोहळ्यास जिल्ह्यातील सर्व भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविकात राम भावनानी यांनी सावन कृपाल रुहानी मिशन कृपाल आश्रमाच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध धार्मिक, सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक व आपत्ती काळातील मदत कार्याची माहिती दिली. अनिल बजाज यांनी आभार मानले. प्रतिनिधी राहुल आंग्रे, अहिल्यानगर. नमस्कार. आपल्या अहिल्यानगरसाठी अतिशय आनंदाची ही बातमी आहे की विश्वविख्यात आध्यात्मिक संत राजिंदर सिंहजी महाराजी अतिशय कृपा करून अहिल्यानगरमध्ये आध्यात्मिक सत्संगसाठी येत आहेत. आणि त्यांचा जो कार्यक्रम आहे तो 1 एप्रिलला संध्याकाळी 7 वाजता सत्संग, प्रवचन आणि त्याद्वारे मानवताचा, शांतीचा, एकताचा संदेश आणि संतांची वाणी याच्यावरती त्यांचं प्रवचन होणार आहे. आणि त्यानंतर संध्याकाळी 9 वाजता नामदान, दीक्षा याचंसुद्धा आयोजन केलेलं आहे. आणि त्यानंतर मोठ्या महाप्रसादाचं पण आयोजन केलेलं आहे. या सगळ्या कार्यक्रमामध्ये अहिल्यानगरमधील सगळ्या ग्रामस्थांनी आणि रहिवाशांनी येऊन मोठ्या प्रमाणात इथे सहभाग घ्यावा आणि या आध्यात्मिक प्रवचनाचा, सत्संगाचा, नामदानाचा फायदा घ्यावा. आणि आपलं जे जीवनाचं लक्ष्य आहे की जे स्वतःला आत्मे म्हणून ओळख करणं आहे आणि परमेश्वराची प्राप्ती करणं आहे, ते याच जन्मात सद्गुरूच्या मदतीने पूर्ण करावे. आणि जसं म्हटलं जातं मराठीमध्ये की संत येता द्वारी तोची दसरा आणि दिवाळी, तर आपल्या द्वारी संत येत आहेत तर त्यांनी सगळ्यांनी त्याचा फायदा घ्यावा आणि आपल्या जीवनाचे उद्दिष्ट पूर्ण करावे. आज अहिल्यानगर के लिए बहुत ही सौभाग्य का दिन है कि 1 अप्रैल को हमारे सतगुरु संत राजिंदर सिंह जी महाराज यहाँ पधार रहे हैं अहिल्यानगर में, और उनके सत्संग का कार्यक्रम गंगा उद्यान के सामने मिस्किन नगर में आयोजित किया गया है. आप सब भाई बहनों को हाथ जोड़कर विनती है कि मैक्सिमम इसका आके फ़ायदा लें. इसके अंदर महाराज जी प्रवचन करेंगे मानव एकता के ऊपर, और उद्देश्य है कि हे इंसान तू अपने आप को जान, आप अपने आप को जानिए, ऐसा ये उद्देश्य है. इसके लिए महाराज जी सबसे मिलेंगे और प्रवचन देंगे और दीक्षा का भी प्रोग्राम है. तो आप सबसे विनती है कि ज़्यादा से ज़्यादा इसका लाभ लें. धन्यवाद.